नमस्कार मंडळी. तर तुम्ही म्हणाल ही कुठे चालली आणि ही कोण आहे? तर हो, सांगते काय ते. तर आज पहिल्यांदा सुरुवातीला मी सगळं काही आवरलं आणि माझी मैत्रीण खूप दिवसानंतर भेटणार होती आणि ती खूप वेट करत होती. अक्षरशः मला खूप जायला लेट झालं. फायनली भेटल्यानंतर मी खूप म्हणजे खूप त्यांना हग केला आणि खूप छान वाटलं तिला भेटून, कारण की खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो आणि माझी खूप लहानपणापासूनची फ्रेंड आहे. ती तिच्या मुलींना घेऊन आली होती, मी माझ्या हर्षूला घेऊन गेले होते. त्यामुळे तिघांची छान गट्टी जमलीन खेळत होते. भरपूर असं खाल्लं, गप्पा खूप साऱ्या केल्या आणि खूप दिवसानंतर भेटल्यानंतर काय विचारूच नका की यांच्या गप्पा खूप रंगल्या होत्या. तितक्यात वेळ कसा निघून गेला माहीत नव्हतं. दुपारनंतर मला जायचं होते ते माझ्या नंदांसोबत बाहेर, आणि ते मी कुठं ते सांगतेच तुम्हाला. आणि तिथून भेटून त्यांना झाले खूप हकेला. आम्हाला वेळ खूप कमी पडला, तरीसुद्धा मी सोडून त्यांना गेले. आणि हे 360 डिग्री हॉटेल आहे डेक्कनला. तिथे आम्ही नेहमीच भेटतो आणि खूप छान फिलिंग येते आणि खूप भारी गप्पा-शप्पा निवांत असं ठिकाण आहे. तिथून पुढे मी माझ्या नंदांसोबत गेले. ह्या माझ्या नंदा कमी पण मैत्रिणी जास्त आहेत आणि खूप सारे कॉमेडी मस्ती गप्पा करत आम्ही इकडून तिकडून फिरत फायनली मेट्रोने जायचं ठरवलं. मेट्रोने जाता जाता इतके सारे त्या मेट्रोमध्ये असतो प्रवास की खाली जा, तिकीट काढा, वर जा, अशा गप्पांमध्ये आम्ही फायनली पोहोचलो मेट्रो स्टेशनवरती. तिकीट वगैरे काढला. तिथे जम्बो किंग बर्गर असं लिहिलं होतं. बर्गर कमी पण तो वडापाव जास्त वाटत होता. कसा बसा या लोकांनी खाल्ला आणि ती किती नावं ठेवली त्या लोकांसमोरच ठेवली. तिथून पुढे बर्गर वगैरे खाल्ला. तिथून निघालो आम्ही, मेट्रोमध्ये बसलो. मेट्रोमध्ये जायचं होतं मला मंडईला, पण इरून फिरून खूप सारा 2 मेट्रो बदलल्या आणि इतका सारा गोंधळ झाल्यानंतर, खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर आम्ही थेट धक्काबुक्कीमध्ये जाऊन पोचलो मेट्रोमध्ये. आणि इतकी सारी गर्दी होती गणपतीमुळे. फायनली पोचलो मेट्रोमध्ये. मेट्रोमधून उतरला थेट आम्ही घेतलं दगडूशेठचं दर्शन. आणि हे दर्शन खूप छान भेटलं आम्हाला, काय विचारूच ना, अगदी जवळून झालं. आणि दगडूशेठचं दर्शन भेटल्यानंतर तरीसुद्धा कुठं मन भरते म्हणून बाकीचे गणपती बघण्यासाठी लाईनीत उभं राहिलो. खूप सारे दर्शन घेतले आणि एन्जॉय करत आम्ही असा दिवस संपवला. आणि अक्षरशः डेकोरेशन खूप छान छान होते. तर अशाच काहीशा छोट्याशा ब्लॉगमध्ये मी एंड इथेच करते. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.